रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. काही लोक मला विचारत होती, स्वामी स्वामी करून काय मिळाले? तर स्वामी स्वामी करून स्वामी नामाने आशा मिळाली आणि त्या आशेने माझी आई आज उभी राहिली. हा व्हिडिओ नाही, हा माझ्या आईचा संघर्ष आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. काल माझ्या आईला चालणं पण शक्य नव्हतं. असंख्य त्रासातून ती बाहेर येऊन आज स्वतःच्या पायावर चालत आहे. हे फक्त स्वामींमुळे शक्य झालं आहे आणि हा फक्त औषधाचा अनुभव नाही, तर स्वामींची कृपा आहे. हो, तुम्ही माना अगर मानू नका, मी स्वामी भक्त आहे. मी पहिल्यापासून त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आपल्या आयुष्यात कितीही वाईट वेळ आली, कितीही त्यांनी आपली परीक्षा बघितली, तरी ते आपला हात कधीच सोडत नाहीत. नेहमी ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या आयुष्यात आपल्यावर त्यांची कृपा दृष्टी ठेवतातच. तुम्हीही नक्की स्वामी भक्त असाल किंवा तुमच्याही आयुष्यात अशी एखादी घटना घडली असेल. मी खूप खुश आहे. आमच्या प्रयत्नांना स्वामींनी आज यश दिलं आहे. स्वामींनी अशीच आमच्यावर कृपा दृष्टी ठेवावी, कारण की आम्ही खूप स्ट्रगलिंगमधून इथपर्यंत आलो आहे. माझ्या आईनं खूप त्रासातून हे दिवस पाहिलेत. माझी आई आज चालते आणि हे सर्व फक्त स्वामी कृपेमुळे आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आहे. डॉक्टरांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद. कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल आहे हे कराडचं. आम्ही खूप स्ट्रगलमधनं इथपर्यंत पोचलो आहे आणि हा दिवस नक्कीच म्हणजे सोपा नव्हता, पण स्वामी कृपेने आज आमच्या आयुष्यात तो आला आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. आम्ही स्वामींचे खूप आभारी आहोत. नक्कीच आपण अक्कलकोटला जाणार आहोत. तोही तुमच्यासोबत मी अनुभव शेअर करीन. जर तुमचाही असा कोणता अनुभव असेल स्वामींबद्दलचा, तर नक्की शेअर करा कमेंटमध्ये आणि एकदा नक्कीच बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.